नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनेलवर। आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत, तो म्हणजे एफ-आय-आर। बरं, एफ-आय-आर म्हणजे काय? ही एफ-आय-आर कधी दाखल करावी आणि एफ-आय-आर कशी दाखल करतात? आणि पोलिसांनी एफ-आय-आर घेतलाच नाही तर काय करावे? म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता पहिला प्रश्न आपला की व्हॉट इज द एफ-आय-आर? एफ-आय-आर म्हणजे काय? तर एफ-आय-आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, म्हणजेच गुन्ह्याबद्दल पोलिसांना मिळालेला पहिला अधिकृत अहवाल। हा अहवाल क्रिमिनल प्रोसिजर कोड सीआरपीसीच्या सेक्शन 154 अंतर्गत घेतला जातो। एफ-आय-आर ही फक्त कॉग्निझेबल ऑफेन्ससाठी केली जाते। आता कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे काय? तर कॉग्निझेबल ऑफेन्स याच्यामध्ये गंभीर गुन्ह्यांचा आपण म्हणतो समावेश होतो, ज्याच्यामध्ये चोरी असेल, अपहरण असेल, खून असेल, बलात्कार, हल्ला, घरफोडी इत्यादी गुन्ह्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो। आता एफ-आय-आर का महत्त्वाची आहे? तर एफ-आय-आर म्हणजे गुन्ह्याच्या तपासाची पहिली पायरी। ती झाली तरच गुन्ह्याचा तपास सुरू होतो, आरोपींवरती कारवाई सुरू होऊ शकते आणि न्याय मिळण्याची शक्यता वाढते। आता हे झालं एफ-आय-आर म्हणजे काय? बरं, हा एफ-आय-आर कोण दाखल करू शकतो? तर एफ-आय-आर पीडित व्यक्ती, घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार, कोणताही नागरिक ज्याला गुन्ह्याची माहिती आहे। लक्षात ठेवा, तुम्ही गुन्ह्याचे बळी नसलात तरीही एफ-आय-आर करू शकता। आता एफ-आय-आर कशी करायची? तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जा, तिथे ड्युटी ऑफिसर असतील, त्यांना घटना पूर्ण तपशिलासह सांगा। आता पोलीस तुमच्या पहिल्यांदा काय करतील तर स्टेटमेंट लिहून घेतील, तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर विचारला जाईल। स्टेटमेंट पूर्ण झाल्यानंतर ते तुम्हाला मोठ्याने वाचून दाखवतात। त्यात सर्व तपशील जो आपण लिहून दिलाय तो बरोबर आहे याची खात्री करा आणि तुम्ही वाचल्यानंतरच सही करा। आता पोलीस तुम्हाला एफ-आय-आर ची पहिली कॉपी देतात। लक्षात ठेवा, एफ-आय-आर ची पहिली कॉपी जी आहे ती मोफत असते, त्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस नसतात। एफ-आय-आर ची आपण म्हणतो की माहिती जी आहे ती एफ-आय-आर मध्ये कोणती माहिती असते? तर तक्रारदाराचे नाव, पत्ता, गुन्हा, त्याच्यानंतर गुन्हा घडल्याची तारीख, वेळ, ठिकाण, घटनेचे वर्णन, संशयित आरोपी त्याचे नाव आणि माहिती असल्यास कोणते पुरावे, साक्षीदारांची माहिती। पोलीस एफ-आय-आर घेत नाही असंही बऱ्याचदा ऐकायला मिळतंय। बरं, पोलीस जर एफ-आय-आर घेत नसतील तर काय करायचं? कधी कधी पोलीस एफ-आय-आर घेण्यास टाळाटाळ करतात। अशा वेळी उच्च अधिकाऱ्याकडे तक्रार करणे हा एक ऑप्शन असतो। त्याच्यानंतर एसपी ऑफिस म्हणजे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस यांच्याकडे किंवा कमिशनर यांच्याकडे लेखी तक्रार करण्याची प्रोव्हिजन आपल्याला असते। सीआरपीसी सेक्शन 156 उपकलम 3 मॅजिस्ट्रेटकडे अर्ज करून एफ-आय-आर दाखल करण्याचे आदेश मिळवू शकतात। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन एफ-आय-आर, काही राज्यांमध्ये ऑनलाईन एफ-आय-आर दाखल करता येतात, तो एक ऑप्शन आहे। आणि पोलीस स्टेशनमध्ये नोंद करून घ्यायची, डायरी एंट्री करून घ्या, यालाही कायदेशीर मूल्य आहे। एफ-आय-आर दाखल करण्याचे फायदे काय असतात? तर अधिकृत तपास सुरू होतो, आरोपींवरती कायदेशीर कारवाई, न्याय मिळण्याची प्रक्रिया एकंदरीत चालू होते आणि भविष्यातील घटनांसाठी पुरावा तयार होतो। आता कन्क्लुजन काय आहे? तर एफ-आय-आर करणं हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे। जर एखादा गुन्हा तुमच्या समोर झाला असेल किंवा तुम्ही स्वतः त्याचे बळी ठरले असाल तर थेट निसंकोच होऊन एफ-आय-आर करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एफ-आय-आर बद्दल सविस्तर जी काय माहिती आहे ती बघितली। हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।